इयत्ता 6वी पाठ 2 सजीव सृष्टी. सजीवांची लक्षणे. आपल्या सभोवतालच्या परिसरात प्राणी, पक्षी, वनस्पती, माणसे असे सजीव घटक असतात. तसेच पाणी, दगड, यंत्रे, वाहने असे निर्जीव घटक असतात. सर्व सजीवांमध्ये काही प्रमुख लक्षणे दिसून येतात जी या निर्जीवांमध्ये नसतात. तुम्ही सर्वांनी झाडं, कुत्री, मांजरं पाहिली असतील, हो की नाही? मग मला सांगा, आपल्यामध्ये आणि या सर्वांमध्ये कोणत्या गोष्टी सारख्या आहेत? कुत्रा, मांजर यांना 2 डोळे असतात. आपल्याला पण असतात. ते चालू शकतात. आपण पण चालू शकतो. त्यांना खाता येतं. आपल्याला पण खाता येतं. पण झाडांमध्ये आणि आपल्यामध्ये काय सारखं आहे? काहीच नाही. बरं मला सांगा, तुम्ही काही वर्षांपूर्वी म्हणजे लहानपणी छोटे होता की आता आहात तेवढेच होता? छोटे होतो. आणि आपण एखादे आंब्याचे झाड लावले तर ते छोटे रोपटे लावतो की मोठे झाडच लावतो? छोटे रोपटे. म्हणजे या दोघांचीही वाढ झाली आहे की नाही? हो, आपण पण मोठे होतो आणि आंब्याचे झाड पण मोठे होते. आता तुम्हीच म्हणालात की कुत्रे, मांजरी आणि झाड यांच्यात आणि आपल्यामध्ये काही साम्य असते तर काही नसते. म्हणजेच प्रत्येक सजीवाची काही ठराविक वैशिष्ट्ये असतात ज्यांच्या मदतीने आपण सांगू शकतो की हे सर्व सजीव आहेत. पण आपल्याला ही लक्षणे निर्जीव वस्तूंमध्ये दिसत नाहीत, म्हणूनच आपण त्यांना निर्जीव म्हणतो. निर्जीव म्हणजे ज्यात जीव नाही अशी कोणतीही वस्तू. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. सजीवांचे पहिले लक्षण आहे वाढ. सजीवांचा जन्म झाल्यानंतर त्यांची वाढ होताना दिसते. वाढ होताना शरीराचा आकार वाढतो, उंची वाढते. एवढेच नव्हे तर शरीराच्या अंतर्भागातही वाढ होत असते. वनस्पतींची उंचीही आपल्याला वाढताना दिसते. पण निर्जीवांमध्ये ही वाढ दिसून येत नाही. अगदी पाळण्यात असणाऱ्या मुलाला आपण काय म्हणतो बरं? बाळ. आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना मुलगा किंवा मुलगी. आणि तुमचे आई बाबा त्यांना काय म्हणाल? ते बाई आणि बाप्या. म्हणजेच स्त्री आणि पुरुष. आता जसे हे सर्व लहानाचे मोठे होत गेले तसे त्यांच्या नावात बदल होत गेला. बरोबर. जसा नावात बदल झाला तसा त्यांच्या उंचीमध्ये, वजनामध्ये आणि ताकदीमध्येही बदल झाला की नाही? होय बाई. मग ह्या होणाऱ्या बदलालाच वाढ असे म्हणतात. बरे, ही शरीराची वाढ साधारणपणे किती वर्षांपर्यंत होते हे माहित आहे का? वयाच्या 18 ते 21 वर्षांपर्यंत माणसांच्या शरीराची वाढ होत असते. आता ही वाढ खरंच होते की नाही किंवा ती कशी होते हे जर आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायचे असेल तर यासाठी एक प्रयोगही आपण करू शकतो. या खिडकीत ठेवलेल्या कुंडीतील झाडाच्या वरच्या टोकाला एक दोरा बांधू आणि त्याचे दुसरे टोक वरती खिळ्याला बांधू. दोरा ताठ राहिला पाहिजे. रोज त्याला पाणी घाला. 8-10 दिवसांनी पहा काय फरक दिसतो ते. झाडाची उंची वाढली म्हणून आधी ताठ असलेला दोरा आता सैल पडला. तुमच्या काहींच्या घरी फिश टँक असेल, त्यात मासे असतात. आपण घरी नवीन मासे आणतो तेव्हा ते खूप लहान असतात. मग जर काही दिवसांनी तुम्ही याच माशांचे नीट निरीक्षण केलं तर दिसून येतं की त्या माशांमध्ये बदल झालाय. त्यांची वाढ झालीये. त्यांचा आकार बदलला आहे. प्राण्यांच्या शरीराची वाढ ही एका ठराविक कालावधीपर्यंत होते. तसं वनस्पतींच्या वाढीच्या बाबतीत नसतं. वनस्पतींची वाढ ही जिवंत असेपर्यंत होतच राहते. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता. आपण अन्नाशिवाय किंवा पाण्याशिवाय खूप महिने किंवा वर्षे जगू शकतो का? नाही. आपल्याला जिवंत राहण्यासाठी जेवण आणि पाणी आवश्यक असते. आपल्याला जशी अन्नाची आणि पाण्याची गरज असते तशीच सर्व सजीवांनाही त्याची गरज असते. तुमची आई जेवण कसे बनवते? गॅसवर, स्टोव्हवर. आणि गावी कशावर बनवतो आपण? चुलीवर. बरोबर. मग मला सांगा, या वनस्पतींकडे तर कुठलाच गॅस, स्टोव्ह किंवा चूल नसते. मग हे आपले अन्न कसे बनवत असतील? नाही माहित? आपण स्टोव्हच्या मदतीने अन्न बनवतो. तसेच वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने आपले अन्न बनवतात. आपण अन्न बनवण्यासाठी भाज्या, तेल, विविध मसाले वापरतो. तसेच वनस्पती जमिनीतून मिळणारे पाणी,
पोषक तत्वे आणि हवेतून मिळणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने अन्न तयार करतात. आपण अन्न भांड्यांमध्ये शिजवतो, तर वनस्पतींचे अन्न तयार होण्याची प्रक्रिया त्यांच्या पानांमध्ये होत असते. पानांमध्ये हरितद्रव्य असते आणि यामुळेच त्यांना हिरवा रंग मिळतो. या हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ती आपले अन्न तयार करत असतात. म्हणून या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. यामध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर वातावरणात सोडतात. तो इतर सजीवांना श्वसन करण्यासाठी आवश्यक असतो. म्हणूनच तर सगळे सांगतात, झाडे लावा आणि झाडे जगवा. आणि प्राण्यांचे काय? प्राण्यांकडे तर ना स्टोव्ह असतो ना हरितद्रव्य. मग ते आपले अन्न कसे तयार करत असतील? प्राणी स्वतःचे अन्न कधीही तयार करत नाहीत. ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. जेथे त्यांना अन्न मिळते तेथेच राहतात. शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी या गवत खातात आणि तेच त्यांचे अन्न असते. तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी इतर वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून आपल्या अन्नाची गरज भागवतात. श्वसन, उत्सर्जन. श्वसन करणे हेही सजीवांचे एक लक्षण आहे. सर्व सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. हवेतील ऑक्सिजन श्वासावाटे शरीरात घेणे आणि उच्छ्वासावाटे शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे यालाच श्वसन असे म्हणतात. तुम्ही स्वतःच्या नाकासमोर थोडा वेळ हात धरून पहा. काय जाणवलं बरं? आपल्या हातावर कुठून तरी सारखी हवा येते असं वाटतं ना? तुमच्या छातीवर हात ठेवून पहा बरं, काय जाणवतं? छाती सारखी वर खाली होत आहे. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही कधी एखादा कुत्रा किंवा माणूस झोपलेला असताना त्याच्या पोटाची हालचाल पाहिली आहे का? कुत्रा किंवा एखादा माणूस झोपल्यावर त्याचं पोट सारखं वर खाली होत असतं. हे असं का होत असेल बरं? जेव्हा सजीव श्वासोच्छ्वास करतो तेव्हा तो आजूबाजूच्या वातावरणातील हवा शरीरात घेत असतो आणि शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर सोडत असतो. याच त्याच्या क्रियेला श्वसन असं म्हणतात. जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. माणूस जसा नाकाद्वारे श्वास घेतो तसेच वेगवेगळे प्राणी म्हणजेच साप, उंदीर, मासा, अळी हे त्यांच्यामध्ये असणाऱ्या ठराविक इंद्रियाद्वारे श्वसन करतात. वनस्पती त्यांच्या पानांवर आणि खोडांवर असणाऱ्या अतिशय छोट्या छिद्रांद्वारे श्वसन करतात. म्हणूनच ज्याप्रमाणे वाढ हे सजीवांचे लक्षण आहे, त्याचप्रमाणे श्वसन हेही सजीवांचेच लक्षण समजले जाते. उत्सर्जन. सजीव जसे श्वसन करतात तसे उत्सर्जनही करतात. सजीवांना जिवंत राहण्यासाठी अन्न पाण्याची गरज असते. आपण रोज दिवसभरात किती वेळा आणि काय काय अन्न खातो? आपण सकाळी चहा आणि नाश्ता करतो, मग दुपारी जेवतो, संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर चहा सोबत परत काहीतरी खातो आणि मग रात्री जेवतो. शिवाय अधूनमधून आईने किंवा बाबांनी दिलेला खाऊ पण खातो. मग तुम्ही दिवसभर जे काही खाता त्या सर्वच अन्नाचा तुमच्या शरीराला उपयोग होत असेल का? तुमचे शरीर सर्वच्या सर्व अन्न शरीरात सामावून घेतं की नको असलेलं अन्न बाहेर टाकतं? आपण सकाळी शौचाला जातो म्हणजेच ते आपल्या शरीरातलं नको म्हणून बाहेर टाकलं जाणारं अन्नच असतं ना? अगदी बरोबर. सर्व सजीवांच्या शरीरामध्ये खाल्लेल्या अन्नावर पचनक्रिया होत असते. या क्रियेमधून आपल्या शरीराला आवश्यक असणारे अन्न घटक शरीर स्वीकारतं आणि ज्या अन्नाची आपल्याला गरज नसते, जे निरुपयोगी असते, जे टाकण्याजोगे असते, असे अन्न म्हणजेच उत्सर्ग शरीराबाहेर टाकत असते. या उत्सर्ग बाहेर टाकण्याच्या क्रियेलाच उत्सर्जन असे म्हणतात. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना उत्सर्ग असे म्हणतात. जसे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये श्वसनासाठी वेगवेगळे अवयव असतात, तसेच उत्सर्जनासाठीही विविध अवयव असतात. मलमूत्र हे उत्सर्ग आहेत. तुम्ही कधी कोणत्या झाडाची पाने सुकलेली, गळून पडलेली पाहिली आहेत का? ती का बरं सुकत असतील, गळून पडत असतील? त्यांना पाणी मिळत नसेल, ऊन मिळत नसेल किंवा त्यांना अन्न तयार करता येत नसेल म्हणून? नाही,
तर सजीवांचे शरीर जसे उत्सर्ग शरीराबाहेर टाकतात, तसंच वनस्पती आपले उत्सर्ग पानांमध्ये साठवत असतात. आणि विशिष्ट ऋतू आला की वनस्पतींच्या पानांमध्ये साठवलेले हे उत्सर्ग या सुकलेल्या पानांबरोबर गळून पडतात. वनस्पतींचे उत्सर्जन कसे होते हे पाहण्यासाठी एक प्रयोग करून पाहूया. एखाद्या रोपट्याच्या एका पानाला प्लास्टिकची छोटी पिशवी बांधा आणि 6 ते 7 तासानंतर पुन्हा काय झाले असेल ते पहा. तुम्हाला दिसेल की पिशवीच्या आतील भागात पाण्याचे काही थेंब जमा झालेले आहेत. तर हे थेंब म्हणजेच वनस्पतीने नको असलेल्या पाण्याचे केलेले उत्सर्जन, ते बाष्प रूपात बाहेर सोडलेले आहे. ज्याप्रमाणे वाढ, श्वसन ही सजीवांची लक्षणे आहेत, त्याचप्रमाणे उत्सर्जन हेही सजीवांचेच लक्षण आहे. चेतना क्षमता व हालचाल. चेतना क्षमता व हालचाल करणे हे सजीवांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. अन्न मिळवणे, स्वतःचे रक्षण करणे यासाठी सजीव स्वतःहून हालचाली करतात. याला स्वयंप्रेरणेने हालचाल करणे असे म्हणतात. जसे पक्षी उडतात, मासे पोहतात, माणसे चालतात, फुले उमलतात. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जात असताना अचानक एखादी गाडी समोरून आली आणि डोळ्यांवर गाडीच्या दिव्याचा उजेड पडला तर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या डोळ्यांना त्रास होतो आणि तुम्ही डोळे बंद करता, नाहीतर डोळ्यांवर हात ठेवता, हो की नाही? बरं, कोणी तुमच्या हाताला चिमटा काढला किंवा कोणी तुमच्या हातावरून मोराचे पीस फिरवले तर तुम्हाला कसं वाटेल? चिमटा घेतला तर दुखेल आणि मोराचे पीस हातावरून फिरवले तर ते मऊ मऊ लागेल आणि गुदगुल्या होतील. आता डोळ्यांना त्रास होईल, तुम्हाला दुखेल, आनंद होईल. हे सर्व कशामुळे होतं माहित आहे? तर इतर लक्षणांप्रमाणेच चेतना क्षमता व हालचाल हेही सजीवांचे एक लक्षण आहे. सभोवताली घडलेली एखादी गोष्ट म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. यासाठी आपण काही उदाहरणे पाहू. एखाद्याच्या घराजवळ कुत्रा बांधला असेल आणि अनोळखी माणूस आत गेला तर तो कुत्रा लगेच जागेवरून उठतो, इतरत्र जाण्याचा प्रयत्न करतो किंवा भुंकतो. तर यामध्ये चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता सांगा बरं? अनोळखी माणसाचे आत जाणे म्हणजे चेतना आणि कुत्र्याचे भुंकणे हा प्रतिसाद. एखाद्या गरम भांड्याला हात लावल्यावर चटका बसतो, तर यात चेतना कोणती आणि प्रतिसाद कोणता? गरम भांड्याला हात लावणे ही चेतना आणि आपण पटकन हात बाजूला घेणे हा प्रतिसाद असेल. लाजाळूच्या झाडाला हात लावला तर काय होते? त्या झाडाची पाने लगेच मिटतात. तर यात त्या झाडाला हात लावणं म्हणजे चेतना आणि त्याची पानं मिटणं म्हणजे प्रतिसाद, म्हणजेच हालचाल असते. घराच्या खिडकीतल्या कुंडीत लावलेले झाड हे घरातल्या आतल्या बाजूस वाढते की घराच्या बाहेरच्या बाजूला? बाहेरच्या बाजूला, बरोबर, कारण ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते. म्हणजेच सूर्यप्रकाशाच्या दिशेने झालेली ती झाडाची हालचाल असते. म्हणूनच चेतना क्षमता व हालचाल हेही सजीवांचे एक महत्त्वाचे लक्षण असते. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. सर्व सजीव स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही प्राणी पिलांना जन्म देतात, काही प्राणी अंडी घालतात, त्यातून त्यांची पिले बाहेर पडतात. काही वनस्पतींच्या बियांपासून, काही वनस्पतींच्या मुळे, फांद्यांपासून नवीन वनस्पती तयार होतात. स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करणे याला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. नवीन बाळ जन्माला आले की त्याचे नातेवाईक त्या बाळाला बघायला जातात आणि म्हणतात, अरे हा तर अगदी त्याच्या आईसारखा दिसतोय. तर कोणी म्हणते की पण नाक बाबांसारखे आहे त्याच्या. तर कोणी म्हणेल डोळे मात्र मोठे आजीसारखे दिसतायत, हो की नाही? असे लोक म्हणतात कारण सजीव हा स्वतः सारख्या दुसऱ्या जीवाला जन्म देत असतो. त्यांच्यात काहीतरी साम्य दिसून येत असतं. बरं, काही सजीव पिलाला जन्म देतात तर काही अंडी घालतात. कोंबडी, चिमणी, कबूतर हे सजीव अंडी घालतात, तर माकड, उंदीर, मांजर हे पिल्लांना जन्म देतात. आणखी कोणते सजीव पिल्लांना जन्म देतात बरं? कुत्रा, गाय, बकरी, वाघ, सिंह. आणि अंडी कोण कोण घालतात माहित आहे? कावळा, मोर, शहामृग, बदक, पोपट
हे पक्षी अंडी घालतात आणि डास, फुलपाखरू, झुरळ हे कीटकही अंडी घालतात. जलचरांपैकी बेडूक पाण्यात, तर मगर, सुसर, कासव हे किनाऱ्यावरच्या वाळूत अंडी घालतात. साप देखील अंडी घालतात. वनस्पती तर अंडीही देत नाहीत की दुसऱ्या जीवाला जन्मही देत नाहीत. मग ते त्यांचे प्रजनन कसे करीत असतील बरे? आंब्याचे झाड त्याची बी रुजवल्याने तयार होते. तसंच काही झाडांना नवी पालवी फुटते, तर काहींच्या खोडापासून नवीन रोप तयार होते. याचाच अर्थ वनस्पतींचे प्रजनन हे त्यांच्या बियांपासून, खोडापासून किंवा पानांपासून होते. ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना. सजीवांमध्ये जन्म, वाढ, प्रजनन, मृत्यू हे टप्पे दिसतात. जन्मापासून सुरू झालेल्या जीवन क्रिया हळूहळू थांबतात आणि त्यांचा मृत्यू होतो. प्राणी आणि वनस्पती यांच्या आयुष्याची मर्यादा वेगवेगळी आहे. कोणताही जीव हा आपल्यासारखा दुसरा जीव मरेपर्यंत जन्माला घालत नसतो, तर त्याचे काही मर्यादित वय असते. सहसा म्हातारी आजी बाळाला जन्म देत नाही, पण तरुण महिला बाळाला जन्म देते. कारण वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर सजीवांचे शरीर क्षीण होते आणि ते प्रजनन करण्यास समर्थ राहत नाहीत आणि काही काळाने त्यांचे आयुष्य संपते आणि ते मरण पावतात. प्रत्येकाचे आयुष्य हे सारखेच नसते. माणसाचे आयुष्य, प्राण्यांचे आयुष्य, पक्ष्यांचे आयुष्य हे वेगवेगळे असते. त्यातूनही प्राण्यांमध्ये व पक्ष्यांमध्येही वेगवेगळ्या कालावधीचे आयुष्य असते. कुत्रा साधारण 16 ते 18 वर्ष जगतो. पक्ष्यांमध्ये शहामृग हा पक्षी 50 वर्षांपर्यंत जगतो. तर अशा प्रकारे विविध सजीवांचे आयुर्मान हे ठराविक कालावधीचे असते. तुम्हाला माहित आहे का की अमेरिकेजवळील गॅलापेगोस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान सुमारे 170 वर्ष असते, तर मे फ्लाय या कीटकाचे आयुर्मान हे 1 तासापासून 24 तासांपर्यंत असते. जसे सजीवांचे आयुर्मान हे वेगवेगळे असते, तसेच त्यांचे राहणे देखील वेगवेगळे असते. त्यांची रचनाही वेगवेगळी असते. पेशीमय रचना. सर्व सजीवांचे शरीर हे अनेक लहान लहान पेशींपासून बनलेले असते. एखादी इमारत जशी विटांपासून बनलेली असते, त्याप्रमाणे सजीवांचे शरीर सूक्ष्म पेशींनी बनलेले असते. प्रत्येक सजीवाच्या शरीरातील आकारानुसार शरीरातील पेशींची संख्या कमी जास्त असते. पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था अशा इंद्रिय संस्थांमार्फत प्राण्यांमध्ये शरीराच्या आतील भागात विविध कार्य पेशींच्या मदतीनेच केले जातात. तुम्ही मधमाशांचे पोळे पाहिले का? त्याचे जर नीट निरीक्षण केले तर तुम्हाला कळेल की या पोळ्याची रचना आपल्या घराची भिंत जशी विटांनी बनलेली असते तशाच प्रकारची असते. घराची भिंत अनेक विटा एकमेकांना जोडून तयार केली जाते. त्याचप्रमाणे मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग किंवा कप्पे जोडून मधमाशांचे पोळे तयार होते. काही सजीवांचे म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेल्ला, युग्लिना यांचे शरीर एका पेशीचे बनलेले असते. म्हणूनच त्यांना एकपेशीय सजीव असे म्हणतात. ते आकाराने अत्यंत लहान असतात. ते साध्या डोळ्याने दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो. तर काही सजीव मोठे असतात. त्यांचे शरीर एकापेक्षा जास्त पेशींनी बनलेले असते. म्हणजे मांजर, उंदीर, कुत्रा, माणूस, म्हणूनच त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. मात्र कोणतेही निर्जीव घटक म्हणजे खुर्ची, फळा हे पेशींपासून बनलेले नसतात. पेशीमय रचना हे सजीवांचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. तर आतापर्यंत आपण सजीवांमधील एकूण किती आणि कोणकोणती लक्षणे पाहिली आहेत? आतापर्यंत आपण एकूण सजीवांमधील 7 लक्षणे पाहिली आहेत. वाढ, श्वसन, उत्सर्जन, चेतना क्षमता आणि हालचाल, प्रजनन आणि पुनरुत्पादन, ठराविक आयुर्मान आणि पेशीमय रचना. उपयुक्त सजीव, अपायकारक सजीव आणि हिंस्त्र सजीव. उपयुक्त सजीव. आपल्याला वनस्पतींचा उपयोग होतो का? कोणत्या वनस्पतींचा आपल्याला कशासाठी उपयोग होतो? आपण वेगवेगळ्या भाज्यांपासून आपले जेवण बनवतो, तर काही वनस्पतींचा आपल्याला औषध म्हणूनही उपयोग करता येतो. मग मला उदाहरण सांगा बरं. बाई,
आपण वांग, बटाटा, टोमॅटो, मिरची या सर्व वनस्पती जेवणात वापरतो, तर तुळस, अडुळसा आणि शतावरी यासारख्या वनस्पतींचा औषधासाठी उपयोग करतो. धान्य, कडधान्य, मसाले हे देखील वनस्पतींपासूनच मिळतात. तुमच्या आजूबाजूला असे कोणते प्राणी आहेत जे आपल्याला उपयुक्त ठरतात, म्हणजेच ज्यांच्यामुळे आपला फायदा होतो? माझ्या मित्राच्या घरी एक मोठा कुत्रा आहे. एकदा त्याच्या घरी चोर आला होता आणि त्याला पाहून कुत्रा जोर जोरात भुंकायला लागला. तसा तो चोर पळून गेला. म्हणजेच याचाच अर्थ असा की कुत्रा आपल्या घराचे रक्षण चोरांपासून करतो. समुद्रातील मासे, बकरीचं मटण, कोंबडीचं चिकन आपण जेवणात खातो. गायीमुळे आपल्याला दूध मिळतं. चौपाटीला घोडागाडीतून आपल्याला फिरता येतं. काही प्राण्यांचा उपयोग हा आपल्याला जेवणासाठी होतो, तर काहींचा व्यवसायासाठी. आणि हो, एक महत्वाची गोष्ट अशी की गांडूळ याही प्राण्याची शेतकऱ्याला खूप मदत होते बरं का. आता तुम्ही म्हणाल ती कशी बुवा? तर गांडूळ हा शेतीची जमीन भुसभुशीत करतो, त्यामुळे शेतकऱ्याला पीक चांगलं मिळतं. अपायकारक सजीव. काही प्राण्यांचा आपल्याला त्रासही खूप होतो. आपल्या घरात कधी कधी पाल, उंदीर, मुंगी असे प्राणी आपण पाहतो. यांच्यामुळे आपले काय नुकसान होते सांगा बरं? पाल विषारी असते आणि कधी कधी चपातीला मुंग्या येतात आणि उंदीर पण खाण्याचे पदार्थ कुरतडतात. कधी कधी तर खेळणी कुरतडतात. म्हणजेच हे प्राणी आपल्या घरातील पदार्थांचे आणि वस्तूंचे नुकसान करतात. आपल्या केसांतील उवांमुळे आपल्या शरीराचे काय नुकसान होते? उवा आपल्या शरीरातले रक्त पितात, त्यामुळे आपण आजारी होतो. आणि डास, त्यांच्यामुळे तर हिवताप, डेंग्यू अशा रोगांचा फैलाव होतो. जर आपल्याला विषारी साप किंवा विंचू चावला तर त्याचे विष चढून यातना होतील आणि योग्य उपचार मिळाले नाहीत तर मरणही येईल. जंगलातले रानटी वानर जर आपल्या वस्तीत शिरले तर वानरं या घरावरून त्या घरावर उड्या मारतील. त्यामुळे कवले फुटतील आणि सर्व वस्तू उचलून फेकून देतील. मग वस्तूंचे खूप नुकसान होईल आणि वानरे झाडाचं मोहर, कोवळी फळे ओरबाडून खातील. त्यात अनेक फळे खाली गळून पडतील आणि नुकसान होईल. काही वनस्पतीही आपल्यासाठी अपायकारक असतात. तुम्ही कधी खास कुदलीची पानं किंवा अळूच्या पानांना हात लावलाय का? नाही ना? लावू पण नका, कारण त्यांना हात लावला तर तुमच्या हाताला खाज येईल. कण्हेर किंवा घाणेरी यासारख्या वनस्पतींचा तुम्ही वास घेतलात तर तुम्हाला कळेल की हा वास अतिशय उग्र म्हणजेच खूप घाणेरडा असतो. कधी कधी तलावाच्या किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये आपल्याला शेवाळे ही वनस्पती पसरलेली दिसते. ती विहिरीचे पाणी दूषित करते. ते पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही किंवा ते पाणी आपण इतर कामांसाठी वापरले तर त्यापासून आपल्याला आजारही होऊ शकतो. काही वनस्पती म्हणजे धोत्रासारखी वनस्पती विषारी असते. तर जसे आपल्याला काही प्राणी व वनस्पती उपयुक्त असतात, त्याचप्रमाणे काही अपायकारकही असतात. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. हिंस्र प्राणी. वाघ, सिंहासारखे प्राणी जंगलात राहतात. ते इतर प्राण्यांची शिकार करतात आणि त्यांना कच्चेच खातात. तेच त्यांचे अन्न असते. ते इतर प्राण्यांना मारतात, म्हणूनच त्यांना हिंस्र प्राणी असे म्हणतात. त्यांना त्यांचे खाद्य हे जंगलात सापडते, म्हणूनच ते जंगलात राहतात. जर त्यांना त्यांचे खाद्य नेहमीच्या ठिकाणी मिळाले नाही की मग ते इतर ठिकाणी अन्नाच्या शोधात जातात. मुंबईच्या नॅशनल पार्क मधील आणि येऊरच्या जंगलातील बिबटे, पवई, ठाणे इथे आल्याच्या बातम्या तुम्ही वर्तमानपत्रात वाचल्याच असतील. मागे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावात हत्ती येऊन शेतीचे नुकसान करत, तेही तुम्हाला आठवत असेल.